मिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुणी रंगाधरी हती गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावे मती विठाला गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसार परमा आद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी अभेदां जालन्धकारापा हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी आसरापिटनिलये सरस्वती नमस्ते ॐ रुद्रदेहाय विद्महे मेघलकन्यकाय धीमहि तन्नो रेवः प्रचोदयात् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि त्वं शिरिषाकुन्दं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा कृष्ण विभत्संवाद भूतोर्विदार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै निर्विताय च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय Kara
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुणी रंगा धरी हती गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठाला विठाला नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजित असणारे छत्रपती शिवरायांचे असणारे आद्य गुरु श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हरिपाठ या प्रकरणातील भगवंताच्या अनेक रूपात दर्शन करवणारा श्री गुरूंचा त्या ठिकाणी सामर्थ्य सांगणारा आणि पांडुरंगाविषयी एक निष्ठ भाव व्यक्त करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेचा घेतलेला आहे विठाला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी श्री गणरायाला नमन करतात, शारदा मातेला नमन करतात आणि गुरुराजाला त्या ठिकाणी नमन करतात. द्वितीय चरणामध्ये या ठिकाणी गुरुच्या चरणाशी त्या ठिकाणी नमन करून गुरुला सहाय्य मागतात की हे गुरुराजा मी रंक आहे, मी छोटा आहे, मी त्या ठिकाणी कोणीही या ठिकाणी असणारा सामान्य त्या ठिकाणी व्यक्ती आहे, तू मला काय कर त्या ठिकाणी तुझी कृपा माझ्यावर टाक, माझ्या हाताला धर आणि त्या ठिकाणी मला भगवंताचं दर्शन घडव. का? कारण की तुझ्या व्यतिरिक्त या जगामध्ये असे कोणतं साधन नाही आहे ते मला भगवंताच्या त्या ठिकाणी काय भेट करून देईल. आणि त्या ठिकाणी चतुर्थ चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. म्हणजे या ठिकाणी असणारा अव्यक्त भाव त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज व्यक्त करतात. काय की भगवंत त्या ठिकाणी निर्गुण रूपामध्ये आहे आणि त्या निर्गुण रूप असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी व्यक्त स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी चार शक्तीच्या रूपाने बघतात. हा असा अभंगाचा सरळ अर्थ. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्द. परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने आज आपल्या या गावामध्ये, रांजणी या गावामध्ये म्हणजे आनंदी या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून हा गणेश चतुर्थी उत्सव त्या ठिकाणी मोठ्या दिमाखाने त्या ठिकाणी साजरा होत आहे. दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला त्या ठिकाणी हा उत्सव त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून करत असतात. दर महिन्याला या ठिकाणी प्रवचन त्या ठिकाणी कीर्तन होत असतं. आणि आज माझ्या महत् भाग्याने या ठिकाणी गुरुकृपेने येण्याचा योग आला आणि या सर्वांसाठी ज्या ठिकाणी ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली ती असणारे आमचे नेहमी परमात्मा कार्यामध्ये तत्पर असणारे, ज्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी काही नाविन्य आहे असे असणारे आमचे नानाभाऊ टेलर भूमकर यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांना धन्यवाद देतो. आणि आज या सेवेसाठी या ठिकाणी असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू, आपले गावचे भूमिपुत्र, संगीत विशारद, संगीत अलंकार निरजी महाराज नेहवल, संगीत अलंकार, संगीत विशारद, आपल्या गावचे दुसरे भूमिपुत्र त्या ठिकाणी असणारे अक्षयजी महाराज माताडी, माझे बालसखा आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सचिन बोध थोरात सर आहेत त्या ठिकाणी, सचिन महाराज घुली आहेत
एकाने आमचे चव्हाण महाराज आहेत, कल्याण मामा घुले आहेत या ठिकाणी. हे सर्व परिचय आमचे आप्पा महाराज आहेर आहेत या ठिकाणी. थोटे मामा आहेत, घुले मामा आहेत, हे सर्व घुलेच आहेत. घुले कंपनी या ठिकाणी आहे. आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी ज्यांनी मृदुंग ज्यांची साथ आहे ते असणारे आमच्या गावचं वैभव, त्या ठिकाणी वैभव महाराज खमरे त्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणाच्या त्या ठिकाणी दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या परिचयात आहेत, काही नसतील परंतु सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो, दंडवत प्रणाम करतो. त्या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करण्याचे सर्व त्या ठिकाणी चुलते आहेत, भाऊ आहेत, दादा आहेत, सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी सर्वांच्या चरणाशी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगावरून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंत त्या ठिकाणी निर्गुण रूपामध्ये असताना तुकाराम महाराजला कोणत्या कोणत्या रूपामध्ये त्या ठिकाणी दिसतोय याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. बघा, आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये त्या ठिकाणी अनेक देवदेवतांचं त्या ठिकाणी काही वर्णन आलेलं आहे. परंतु या सर्व देवतांमध्ये त्या ठिकाणी काही ज्या प्रमुख देवता आहेत त्या प्रमुख देवता त्या ठिकाणी विशेष करून त्याचं भजन करण्याचं, त्यांचं पूजन करण्याचं त्या ठिकाणी आपल्यामध्ये प्रघात आहे, परंपरा आहे. परंतु प्रथमतः आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये देवता किती आहेत हे आपल्याला ठिकाणी माहीत असायला पाहिजे. 33 कोटी त्या ठिकाणी देवता आपल्या धर्मामध्ये आहे. मी 33 कोटी म्हणतोय, करोड म्हणत नाहीये. कोटी या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी प्रकार आहे. कारण या 33 प्रकारच्या देवता आहेत. त्यामध्ये त्या ठिकाणी 8 वसू आहेत, 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, 1 इंद्र आणि 1 प्रजापती, असे मिळून त्या ठिकाणी 33 संख्या होती. असे 33 प्रकारच्या देवता आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे या देशाचा कारभार बघण्यासाठी कॅबिनेट असते, विधानसभा असते, लोकसभा असते आणि त्यामध्ये मंत्रिमंडळ असतं, त्या प्रकारची या सृष्टीमध्ये लय विलय त्या ठिकाणी संगम करण्याचं काम या सर्व देवतांवर असतं. म्हणून हे देवता त्या 33 प्रकारचे देवता आहेत. त्या वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी कार्य करत असतात. विशेष करून आपल्या हिंदू धर्माला एक ठिकाणी अलौकिक अशी देणगी लाभलेली आहे की आपल्या धर्मामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी तू याच भगवंताचं नामस्मरण कर, तू याच भगवंताची पूजा कर, असं त्या ठिकाणी काही बंधन नाहीये. इतर धर्मामध्ये जर मी धर्म म्हणत नाही, इतर पंथामध्ये जर म्हटलं तर इतर पंथामध्ये त्या ठिकाणी काय आहे की बंधन आहे. तू याचीच पूजा केली पाहिजे, तू याच भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. परंतु आपल्या धर्मामध्ये तसं नाही महाराज. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या देवता आहेत. ते असल्या तरीही त्या ठिकाणी मनाने आपल्या अंतरंगातून जे आवाज येईल, ज्या भगवंताचं नामस्मरण होईल, त्या भगवंताविषयी त्या ठिकाणी भक्ती व्यक्त करण्याचं त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य आहे. विठाला विठाला पण आपण त्या ठिकाणी 33 प्रकारच्या देवतांच्या ठिकाणी वर्णन बघितलं. ते 33 प्रकारच्या देवता आहेत. पण त्या 33 प्रकार असणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी 5 देवता त्या ठिकाणी मुख्य आहेत. आपला भागवत धर्मामध्ये, भागवत संप्रदायामध्ये त्या ठिकाणी पंचायतन पूजा असं त्या ठिकाणी आपण नेहमी बघत असतो की आपल्या घरामध्ये जर काही कार्यक्रम असेल तर त्या घरामध्ये त्या ठिकाणी भटजी बुवा त्या ठिकाणी काय लावतात, चौरंग ठेवतात. त्या ठिकाणी पंचदेवताचं पंचायतन त्या ठिकाणी ठेवलं जातं. त्या पंचदेवतामध्ये त्या ठिकाणी आता बघा, जर गणेश भगवंताची पूजा असेल तर गणेश भगवान त्या ठिकाणी मध्यभागी असतात, इतर देवता त्या ठिकाणी 4 कोपऱ्याला असतात. आता पंचायत जर गणेश भगवंत जर आपण त्याने पंचायतन घेतलं तर पंचायतामध्ये गणेश भगवंत मध्य असतात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी शंकर भगवंत असतात, त्यानंतर विष्णू भगवंत असतात, त्यानंतर आदिशक्ती असते आणि त्यानंतर आदित्य नारायण असतात, म्हणजे सूर्य भगवान असतात. असं हे पंचायतन आहे. प्रत्येक पूजामध्ये त्या ठिकाणी याच प्रकारचं पंचायतन असतं. फक्त जी प्रमुख देवता आहे ते प्रमुख देवता त्या ठिकाणी काय मध्यस्थानी असते. विठाला विठाला बघा, या पंचदेवता आहेत. मग या पंचदेवताचं पूजन करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असेल तो त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय करत असतो, पूजा करत असतो. परंतु मग हिंदू सनातन धर्माचा या ठिकाणी या इतक्या देवता सांगितल्या आहेत, 33 प्रकारच्या देवता आहेत, पंचायतन पूजा आहे, तरीही त्या ठिकाणी आपल्या धर्मातील लोक त्या ठिकाणी पिराची यात्रेला जातात. हे मोठं शोकांतिक आहे महाराज. विठाला विठाला धर्माने एवढ्या देवता त्या ठिकाणी निर्माण केल्या, एवढे संत महंत आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले महाराज.
परंतु तरी आपल्या धर्मातील लोक त्या ठिकाणी इतर त्या ठिकाणी पंथाकडे का वळतात याचं कारण मी तुम्हाला सांगून जाईल की आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे, झटपट रिझल्ट पाहिजे महाराज. आणि झटपट रिझल्ट देणाऱ्या ज्या चमत्कारी जडीबुटी असतात ना त्या ठिकाणी परंतु त्या काय खोटे असतात. चमत्काराच्या कोणत्या बुडीच्या नालीने लागतात त्या ठिकाणी आपण सत्य सनातन धर्माच्या पाठीमागे गेले पाहिजे. सत्य सनातन धर्म हा हिंदू धर्म आहे. याचा त्या ठिकाणी जर हिंदू धर्माची व्याख्या जर सांगायचं ठरलं तर हिंदू कोणाला म्हणतो तेवढं आपण त्याला बघून घेऊ. कारण की मी हा मुद्दाम विषय घेतोय कारण की सध्याला आपल्यामध्ये हिंदुत्व असणं गरजेचं आहे. कारण की हिंदुत्व आणि हिंदू देवता याचा खूप त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व आहे. तर हिंदू शब्दाची जर आपण व्याख्या करायला गेलं तर हिंदू शब्द कसा आलेला आहे किंवा हिंदू कोणाला म्हणतात याचं वर्णन त्या ठिकाणी आम्हाला सोशल मीडियावर त्या ठिकाणी अनेक संदर्भ येतात की सिंधू नदीच्या काठावर बसणारे असणारे जे लोक राहत होते त्यांना त्या ठिकाणी हिंदू म्हणतात. परंतु तसलं काही नाहीये. आपण आपल्या जे वेद आहेत त्याच्यामध्ये आपण ऋग्वेद त्या ठिकाणी सर्वात पुरातन वेद आहे. त्या ऋग्वेदामध्ये बृहस्पती आगम यामध्ये त्या ठिकाणी काही व्याख्या आलेल्या आहेत. ते तुमच्या समोर ठेवतो बघा. हिनानी दुष्यंत आपलं हिनानी गुणानी दुष्यंती इति हिंदू धर्म हा हिनानी गुणानी दुष्यंती हेतू हिंदू धर्म हा असं त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे काय ते कल्पद्रुम मधली व्याख्या आहे की या व्याख्येमध्ये असं सांगायचं हिन गुणांचा हिन वासनेचा त्या ठिकाणी जो त्याग करतो त्याला पर्यंत हिंदू म्हणतात. आपल्या ठिकाणी या वासना असता कामा नाही. आपण जर स्वतःला हिंदू म्हणत असेल तर आपल्याला इतरांविषयी प्रेम असायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असायला पाहिजे. या समाजाविषयी त्या ठिकाणी दयाभाव असायला पाहिजे. तर आपण हिंदू आहोत. मग जर हिंदू शब्दाचा असा अर्थ आहे तर मग आता हिंदुस्थान हा नाव आपल्या देशाला का पडलं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की आपल्याला अनेक लोक त्या ठिकाणी अनेक परकीय लोकांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर आपल्या लोकांना त्या ठिकाणी काफीर म्हणून म्हणलं जायचं, त्या ठिकाणी चोट्टे म्हणून म्हणलं जायचं. म्हणजे आपल्या देशामध्ये येऊन आपल्याच लोकांना त्या ठिकाणी आतंकवादी त्या ठिकाणी घोषित करायचं काम त्याने परकीय लोकांनी केलं. आणि ती व्याख्या आपण त्याच्या मनामध्ये आपल्या मनामध्ये एवढी दृढ बसली की आपण त्याचा विचारच कधी केला नाही की खरंच ही व्याख्या चुकीची आहे का बरोबर आहे. परंतु ऋग्वेदामध्ये बृहस्पती आगम हा एक खंड आहे. त्या खंडामध्ये त्या ठिकाणी असा उल्लेख आहे महाराज हिमालयम समारभ्यम यावत हिंदुस्तरवरः तम देव निर्मितम देशम हिंदुस्थान प्रचक्षते. काय अशी व्याख्या आहे की हिमालय सरोवरापासून हिंद महासागरापर्यंत देवनिर्मित असलेल्या भूमीला त्या ठिकाणी काय म्हणतात विठाला म्हणतात. विठाला 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 आता बघा संस्कृत भाषेमध्ये त्या ठिकाणी सूर्याला ह हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. काय की सूर्याला हा शब्द वापरलेला आहे आणि चंद्राला इंदू हा शब्द वापरलेला आहे. मग त्या ठिकाणी ह प्लस त्या ठिकाणी हिंदू जर गेला इजिकल टू त्या ठिकाणी काय तो हिंदू नाव त्या ठिकाणी तयार होतं. मग हा हिंदू शब्द त्या ठिकाणी असा काय अर्थ आहे. आपल्याला जर कोणी असं म्हटलं की तुम्ही हिंदू हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला पर्यायी दिलेला आहे त्याच्या तोंडावर त्या ठिकाणी हा पुरावा मारा की बाबा आमच्या यजुर्वेदामध्ये सॉरी ऋग्वेदामध्ये या ठिकाणी काय आहे की हा शब्दाची व्याख्या या शब्दाची व्याख्या आलेली आहे. त्यामुळे आमचा हा शब्द हा आमच्यासाठीच वापरला आहे. का की आमच्या या देशामध्ये संतांनी जन्म घेतलेला आहे. आमच्या या देशामध्ये त्या ठिकाणी काय केलं आहे भगवंतांनी जन्म घेतला. आमच्या या देशामध्ये भगवंत प्रगट झाले. तुकाराम महाराज म्हणतात बघा पवित्र ते कुळ जेथे हरिदास जन्म घेती जेथे हरिदास जेथे हरिदास जन्म घेती. त्या ठिकाणी आपला हा भारत देश त्या ठिकाणी पवित्र आहे.
का या ठिकाणी पवित्र याच्यासाठी आहे की या ठिकाणी संतांचा जन्म आहे, या ठिकाणी त्या भगवंताचं प्रागट्य आहे, म्हणून आपला देश पवित्र आहे. अशा पवित्र देशामध्ये आपल्याला जन्म भेटला. आपल्या या ठिकाणी पवित्र देशामध्ये जन्म घेतला हे तर चांगलंच आहे, पण याच्याही पेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म भेटला. आणि या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांचे आपण पायीक झालो, छत्रपतींचे धारकरी झालो, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विठाला 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 विठाला. मग हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी पंचदेवता आहे. प्रामुख्याने देवता आहेत श्री गणेश भगवान. द्वितीय क्रमांकाची देवता आहे त्या ठिकाणी भगवान शंकर. तृतीय क्रमांकाची त्या ठिकाणी देवता आहे त्या ठिकाणी असणारी आमची जगदंबा माता. तृतीय क्रमांकाची आहे त्या ठिकाणी आमचे विष्णू भगवंत. चतुर्थ आहेत पंच त्या ठिकाणी असं देवता आहे आदित्य भगवान म्हणजे सूर्यनारायण. असे या पंचदेवता आहेत. आणि या पंचदेवता त्या ठिकाणी या सृष्टीचं त्या ठिकाणी काय करत असतात, परिचालन करत असतात. कारण की या पंचदेवता जे आहेत त्या ठिकाणी आपल्या पंचमहाभूताशी निगडीत आहेत. म्हणून या देवतांना त्या ठिकाणी विशेष करून आपण त्यांची पूजा करतो. कारण की बघा, आपण का पंचायतन पूजा करायची, का आपण त्याला अनेक या 5 देवतांची पूजा करायची, त्याचं मग मी तुम्हाला व्यावहारिक कारण सांगून जाईल. जर आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी काही भांडण झालं तर आपण त्या ठिकाणी डॉक्टरकडे जातो का? आपण कुठे जातो? महिला मंडळी उत्तर दे मला. की आपण आपल्या घरामध्ये भांडण झालं म्हणजे नवरा बायकोचं सोडून द्या, जमिनीवरून जर वाद झाला तर तुम्ही कुठेही जाता, दवाखान्यात जाता का कोर्टात जाता? कोर्टात जायला नाही पाहिजे तरी आपण कोर्टात जातो, विषय सोडून द्या. परंतु जर आपण तरी वाद झाल्यानंतर कोर्टामध्ये जातो, जर आपण जर डॉक्टरकडे गेलो तो वाद घेऊन, तर डॉक्टर काय म्हणणार आहे की माझ्याकडे त्याचं औषध नाहीये. का? की या ठिकाणी वादाचा विषय आहे आणि हा विषय त्या ठिकाणी वकिलाचा आहे, माझा नाहीये. हा, तुम्हाला जर काही आजार झाला तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. तुम्हाला आजार झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जा, आजार त्या ठिकाणी डॉक्टर त्या रोगावर निदान करेल, औषध उपचार करेल. परंतु त्या ठिकाणी तुम्ही हाच त्या ठिकाणी वकिलाकडे गेले आणि म्हणाले मला त्या ठिकाणी आजार झाला आहे, मला काहीतरी औषध द्या, त्यावेळेस वकील म्हणणार मी त्या ठिकाणी खोटं बोलून त्या ठिकाणी लोकांचे वाद मी म्हणतो, तुम्हाला त्या ठिकाणी रोग हा खरा झालेला आहे आणि खरा रोगाला माझ्याकडे औषध नाही. विठाला 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 विठाला. याच प्रकाराने आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या भागवत संप्रदायामध्ये त्या ठिकाणी या देवतांची निर्मिती आहे. तर आपण प्रत्येक देवताचं त्या ठिकाणी भजन करत असतो तर काहीच हरकत नाही. परंतु तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे की आम्ही ज्या देवाची भक्ती करतो, हे बघा, साधक अवस्थेमध्ये एकनिष्ठ भाव असणं गरजेचं आहे. तर एकनिष्ठ भाव साधक अवस्थेमध्ये नसेल तर भगवंताची प्राप्ती होणं अशक्य आहे. कारण की ज्या वेळेस आपण एकनिष्ठ भावनेने भगवंताकडे त्या ठिकाणी जात असतो त्याच वेळेस भगवंत आपल्याला आशीर्वाद देत असतो. कारण की एक धरला चित्ते आम्ही रुक्माईचा पती असं तुकाराम महाराज म्हणतात. जर तुकाराम महाराज म्हणले असते आम्ही पंचदेवता आमच्या हृदयामध्ये धरले तर त्या ठिकाणी असं होणार नाही, भगवंताची कृपा होणार नाही. कारण साधक अवस्थेमध्ये माणसाच्या जीवनामध्ये माणसाने फक्त जर तुम्ही गणपतीची भक्ती करत असाल तर गणपतीला त्या ठिकाणी शरण जा, सर्व सिलेंडर त्याच्या समोर व्हा, त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी सिद्धी त्या ठिकाणी वृद्धी भेटणार नाही. तर तुम्ही गणपती बाप्पा आणि चतुर्थीला गणपती बाप्पांची त्या ठिकाणी काय साधक अवस्थेमध्ये भक्ती करत असाल आणि दुसऱ्या दिवशी मला तुम्ही पुन्हा पांडुरंगाकडे जात असेल तर त्या ठिकाणी तुमचं ते अज्ञानपण आणि मूर्खपण सिद्ध होईल. मग मी साधक अवस्थेची त्या ठिकाणी बोलतोय की साधक अवस्थेमध्ये माणसांच्या ठिकाणी एकविध भाव असला पाहिजे अंतःकरणामध्ये. एकविध भाव जर नसेल तर त्या ठिकाणी आपलं असं होतं की आपण इकडे राहत नाही तिकडे आणि मध्ये त्या ठिकाणी लटकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की साधना अवस्थेमध्ये, साधक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी काय एकविध भक्ती त्या ठिकाणी करायचं आहे. कारण की हा जो अभंग आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा त्या ठिकाणी काय करतात की ते जगद्गुरु तुकोबरा या अवस्थेमध्ये आहे की ही सिद्ध अवस्था आहे. या सिद्ध अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरा आमच्या असणाऱ्या निर्गुण स्वरूप असणाऱ्या भगवंताचं वर्णन करतात. विठाला 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 विठाला. तर काय करतात तुकाराम महाराजांनी अव्यक्त असणाऱ्या भगवंताचं व्यक्त रूपामध्ये वर्णन करावं असं काय वाटलं तुकाराम महाराजांना? कारण की आता हा अभंग तुम्हाला गाथेमध्ये बघायला भेटणार नाही. हा अभंग तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हरिपाठ आहे. त्या हरिपाठामध्ये हा प्रथम क्रमांकाचा अभंग आहे. कारण की ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली त्यावेळेस त्यांच्या समोर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस लेखक संताजी महाराज होतेच असं नाहीये. काही वेळेस त्यांनी अभंग रचना केली त्यावेळेस
जे एकटेही होते त्यावेळेस त्यांचे अभंग लिहिण्यात त्या ठिकाणी गेलेले नाहीत. असे अनेक म्हणजे शेतकोटी अभंग करणार होते तुकाराम महाराज. पण आपल्याकडे किती आहेत या ठिकाणी? 4092 अभंग आहेत ना. तर मग एवढे अभंग मग ते बाकीचे अभंग आपल्याला माहिती नाहीत. पण अशा काही त्या ठिकाणी अनेक तुकाराम महाराजांचे भक्त होते. अरे बघा याविषयी या अभंगाविषयी त्या ठिकाणी काही मत आहे लोकांचे, हा अभंग तुकाराम महाराजांचा नाहीये, हा शेपक आहे. पण आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. कारण की अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे व्यक्त केलं आहे ते ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केलेलं आहे. म्हणून या अभंगात त्या ठिकाणी आपल्याला काय ग्राह्य धरावं लागेल. तुम्ही आता कसं, कारण की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी प्रथम अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे भगवंताचं, म्हणजे निर्गुण रूपाचं असणारं भगवंताचं जे वर्णन केलं आहे भगवंताचं ज्ञानोबरायांनी, ते वर्णन आणि तुकोबराय महाराजांनी जे वर्णन केले ते एकदम सारखं आहे, एकदम जुळतं आहे. ते कसं म्हणाले बघा. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरेवा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधार्यो. आता हे त्या ठिकाणी वर्णन आहे ते निर्गुण परमात्म्याचंच आहे. कारण जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी वर्णन करतात निर्गुण परमात्म्याचं, आणि त्या ठिकाणी ज्ञानोबराय बी वर्णन करतात निर्गुण परमात्म्याचं. का करतात? कारण की सद्गुरू आणि भगवंत याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज भेदच करत नाही, भेद करत नाही. म्हणून त्या ठिकाणी अव्यक्त असणाऱ्या भगवंताचं वर्णन करतात. बरं खाली चला, याच अध्यायामध्ये तुम्ही खाली जरा गेले त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं वर्णन आहे. पण ते कसं आहे, शब्द रूप नमन आहे. शब्दातून त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ठिकाणी काय ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आकार चरण उगल उकार उदर विशाल मकर महामंडल मस्तकाकारे हे शब्द ब्रह्म कळव असं विठाला 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 या तीन शब्दाचं त्या ठिकाणी काय अ उ आणि म त्या ठिकाणी ओंकार आहे. आणि या ओंकार त्या ठिकाणी काय वर्णन केलेलं आहे ज्ञानोबा आहे. तर हे वर्णन त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आहे. हेच नमन त्या ठिकाणी जगद्गुरू अभंगाच्या त्या ठिकाणी प्रथम चरणामध्ये करतात. नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणे मस्तक ठेविले, गुरुराया चरणे मस्तक ठेविले. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, दंडवत, आता चरणे मस्तक ठेविले, गुरुराया चरणे मस्तक ठेविले. बघा की ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलं ते तुकोबराच्या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणजे जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये वर्णन करतात. आणि गुरुचं वर्णन जर करायचं म्हणलं, आता शारदेचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. आता भिनम वाघ विलासनी जय चाथुर्यर्थ कला कामिनी जय शारदा विश्वगौरी नमिनेमिया. ज्ञानोबराय म्हणतात मी त्या ठिकाणी काय करतोय, मी सरस्वतीचं वर्णन त्या ठिकाणी काय करतो, नमन करतो. तेच तुकोबरा काय म्हणतात, मी शारदेला त्या ठिकाणी काय नमन करतो. मग आता काय, आता राहिला विषय सद्गुरूंचा, ते शेवटचं जे वाक्य आहे मी सद्गुरूचं हे नमन करतोय. मग ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी सद्गुरू मद हृदय सद्गुरू तेने सारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादारू विवेकावरू. काही माझ्या ठिकाणी जे सद्गुरू आहे त्यांनाही नमन करतोय. म्हणजे अभंगाचं पहिले जे पूर्ण चरण आहे ते ज्ञानोबरायाचं ज्ञानेश्वरी मधलं त्या ठिकाणी आहे विश्लेषण आहे. विठाला विठाला विठाला
बघा ज्ञानोबर आहे आणि तुकोबराच्या ठिकाणी समकालीन आहेत का? नाहीये. परंतु तुकाराम महाराजांचं वाक्य आहे की त्या ठिकाणी जे संतांनी केलं आहे मी तेच करणार आहे. कारण की मला जे संतांनी सांगितलं आहे त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून त्या ठिकाणी मी काय करणार आहे, माझं अनुगमन करणार आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात की जर संतांनी त्या ठिकाणी अव्यक्त असणार आहे म्हणजे सगुण निर्गुण असणाऱ्या भगवंताच्या ठिकाणी सगुण रूपामध्ये वर्णन केलेलं आहे, मे बी त्या ठिकाणी अशाच प्रकारचं वर्णन करत आहे. कारण की ज्ञानोबराचं वाक्य त्या ठिकाणी एक अभंग आहे बघा, तुझं सगुण म्हणू का निर्गुण सगुण म्हणू का निर्गुण गोविंदू रे सगुण गोविंदू रे तुझं सगुण थोडा आवाज कमी करा वाटलं तर. काही सगुण आणि निर्गुणाचा त्या ठिकाणी असणारा भेद संतांनी ठेवलेला नाही महाराज. कारण की तुम्हाला जगाच्या पाठीवर अनेक पंथ भेटतील पण त्या ठिकाणी तुम्हाला सगुण आणि निर्गुणाचा असणारा दृढ संबंध सांगणारा कोणीही महात्मा भेटणार नाही. परंतु वारकरी संप्रदायामध्ये असं त्या ठिकाणी कोणता भेदच त्या ठिकाणी, कारण की वारकरी संप्रदायात द्वैत अद्वैत तत्वज्ञानाचा त्या ठिकाणी पुरस्कार आहे. विठाला विठाला वारकरी संप्रदाय हा द्वैत अद्वैत या तत्वाचा काही पुरस्कार करतो. कारण की मी सगुणाला मानतो आणि निर्गुणालाही मानतो. तुम्ही म्हणताल मग सगुणाला मानायचं असेल तर निर्गुणाला कशाला मानायला पाहिजे, किंवा निर्गुणाला मानायला असेल तर सगुणाला कशा म्हणायचं. पण असा जर आपल्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण होऊ शकतो, होणारच आहे. कारण की आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय भ्रम आहे आणि भ्रम असल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दोरीवरही त्या ठिकाणी काही सर्प भासतो. विचार सागर सांगतो. कारण की दोरीवर ज्यावेळेस सर्प भासतो त्यावेळेस काय होतंय की जाणारा असणारा हा वाढ सुरू आहे, त्याला वाटतं की हा मोठा भला मोठा साप आहे, परंतु साप नसतो, ती आहे दोरी असते. पण त्याला त्या ठिकाणी साप का वाटतं, कारण की त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या वस्तूबद्दल अज्ञान, आणि अज्ञान जे आहे ते अज्ञान मनुष्याच्या वृत्तीला त्या ठिकाणी घातक ठरतं. विठाला बघा बरं, त्या ठिकाणी रज्जुवरी त्या ठिकाणी आपल्याला सर्प भासतो. त्याच्यानंतर आपण जवळ गेल्यानंतर आपल्याला कळतं की ही दुरी आहे. मग आपलं भ्रम त्या ठिकाणी निघून जातो, आपली भीती निघून जाते. परंतु मग आता सगुण भगवंताला जर आपण बघितलं तर निर्गुणाविषयी असणारी कल्पना आपल्या मनामध्ये येणारच ना. कारण एकाक्षरम ब्रह्म, बस या गीता म्हणते की एकाक्षर ब्रह्म आहे, एकच अक्षर आहे ते म्हणजे ओम आहे. आणि ओम हा काय, ब्रह्माचा त्या ठिकाणी सूचक आहे. आणि ब्रह्माचा सूचक असल्यानंतर त्या ठिकाणी इतर देवताचा त्या ठिकाणी संबंध येत नाही. हा काय निर्गुण रूपामधला भाव आहे. मग निर्गुण रूपामधला भाव त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज व्यक्त करतात. पण मग या निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला जर आपल्याला सगुणामध्ये त्या ठिकाणी बघायचं असेल तर आपल्याला काही लोकांची गरज पडते बघ. जसं त्या ठिकाणी आपल्याला हवेला त्या ठिकाणी जर जाणायचं असेल तर वाऱ्याची त्या ठिकाणी आवश्यकता असेल. जर वारा त्या ठिकाणी आलाच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हवा आहे का नाही जाणवत नाही. मग हवाचं त्या ठिकाणी आपण कधी त्या ठिकाणी जाणवतो, ज्यावेळेस वृक्षाचं पान हलतं त्यावेळेस आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी आता हवा आहे बरं का. जर त्या ठिकाणी वृक्षाचं पान हललं नाही तर आपण म्हणतो आज खूप गरमी आहे, आज हवा नाही, वारा नाही. म्हणून जरा त्या ठिकाणी ज्याच्यावर आपण जगतोय त्या वस्तूचीही त्या ठिकाणी आपल्याला जाणीव करण्यासाठी एखाद्या वस्तूचं सहाय्य घ्यावं लागतं. तर या भगवंताला जाणायचं आहे, या भगवंताला बघायचं आहे. आणि या भगवंताला जर बघायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणाला त्या ठिकाणी शरण जावं लागेल महाराज, त्याचं उत्तर त्या ठिकाणी द्वितीय चरणामध्ये आहे. मस्तक ठेविले गुरु
सगुण रूपामध्ये दर्शन घ्यायचं असेल त्या भगवंताला दाखवणारा त्या ठिकाणी कोण आहे ते संत आहे. ते त्या ठिकाणी कोण आहेत? गुरु आहेत. गुरुच्या व्यतिरिक्त या जगामध्ये अशी कोणतीच त्या ठिकाणी शक्ती नाही त्या असणाऱ्या निर्गुण रूप असणाऱ्या भगवंताला आपल्या समोर प्रगट करील. विठाला मर्द या भगवंताला आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला एका व्यक्तीला शरण जावं लागेल. आणि ती व्यक्ती आहे ते तत्व आहे, ते गुरु तत्व आहे. कारण गुरु हे त्या ठिकाणी व्यक्ती नाही, तत्व आहे. गुरु तत्वाशिवाय या ठिकाणी या जगातील कोणताही पान हलू शकत नाही. एक तत्व नाम तुड दृढधरी म्हणा हरिची करुणा येईल. तुम्ही एक तत्व नाम अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी धरलं तर भगवंताला त्या ठिकाणी काय तुमची त्या ठिकाणी करुणा येईल. मग काय येईल करुणा? कारण की भगवंत हा आईच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपलं पालन पोषण करत असतो. ज्यावेळेस एखाद बालक छोटस बाळ धाय मोकळून रडायला लागतं त्यावेळेस ते फक्त आई हाच शब्द उच्चारतोय, ते बाबा सुद्धा म्हणत नाहीये. का? त्याला माहिती जर आपण एकमुखाने एका शक्तीने जर आईचं त्या धावा केला आई कोणतंही काम हातामध्ये असू द्या ते ठिकाणी आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं अंतःकरण हे कसं झालं पाहिजे. तुकाराम महाराज खूप छोटं एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की मला एवढं लहान बनवून देवा की मला तुझ्यापर्यंत त्या ठिकाणी येता आलं पाहिजे. काय आहे बघा, लहानपण दे गा देवा मला लहानपण दे. काय लहानपण दे? त्याच्या मागची भूमिका काय? तुकाराम महाराजांना माहिती आहे भगवंताच्या ठिकाणी मातृत्व भाव आहे आणि मातृत्व भावाला त्या ठिकाणी साजेल असं रूप जे असेल ते बालकच आहे. आणि बालक झाल्याशिवाय भगवंत त्या ठिकाणी आपल्याकडे कृपाही करणार नाही, आपल्यावर कृपा करणार नाही. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की आम्ही संध्याकाळी 10 वाजल्यापासून त्या ठिकाणी पहाटे 3 वाजेपर्यंत भजन करतोय, परंतु आतापर्यंत भगवंत आमच्या स्वप्नातही नाहीये. का नाही भगवंत आमच्या स्वप्नात येत नाही? त्याचं कारण एक आहे की आमच्या अंतःकरणामध्ये बालक भावच नाही, आमच्या अंतःकरणामध्ये मोठेपणा भाव आहे. आणि मोठेपण असल्यानंतर काय होतंय की यातना भेटतात माणसाला. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. काय की तुम्ही मोठेपण स्वीकारलं आणि मोठेपण स्वीकारल्यानंतर तुमच्या ठिकाणी अहमभाव निर्माण होतो आणि अहमभाव निर्माण होतो त्यावेळेस तुमचं अंतःकरण त्या ठिकाणी काय कलुषित होतं. आणि अंतःकरण कलुषित असेल, अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय तुमच्या घाण असेल तर घाण ठिकाणी भगवंत जात नाहीये. मग आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, भगवंताला त्या ठिकाणी बसायचं आहे, भगवंताला सगुण रूपामध्ये बघायचं आहे, तर त्याच्याकरता आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध जर नाही झालं तर त्या ठिकाणी आपल्याला भगवंत भेटणार नाही, भगवंत स्वप्नात सुद्धा येणार नाही. विठाला विठाला
येईन येऊन राहीन गोपाळ तेथे. त्या ठिकाणी असं म्हणतात तुकाराम महाराज की आमचं अंतःकरण त्या ठिकाणी एवढं निर्माण करा की भगवंताला वाटलं पाहिजे की मी त्या अंतःकरणामध्ये प्रवेश करावा. महाराज हे अंतःकरण जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे अंतःकरण त्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी आहे. गुरुने त्या भगवंताला जाणलेलं आहे. गुरुने त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी काय धारण केलेलं आहे. मग या गुरुने कारण की ज्या व्यक्तीकडे जी वस्तू असते त्याच व्यक्तीला त्या व्यक्तीचा अनुमान सांगते येतं, निरीक्षण सांगते येतं. तर त्या ठिकाणी मी एखाद्या व्यक्तीकडे गेलो, त्या व्यक्ती त्या ठिकाणी ढ आहे आणि त्या व्यक्तीकडे मी गेलो आणि त्याला जरा म्हणलो मला एक पत्र आलेलं आहे, ते पत्र मला तू वाचून दाखव. तो त्या ठिकाणी फक्त पत्रकडे असं बघणार आणि सांगणार मला वाचता येत नाही. मग त्याचप्रमाणे तर आपण जरा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी निघालेलो आहोत आणि भगवंताकडे आपण जर न जाता जर एखाद्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जात असोल तर आपल्याला भगवंत प्राप्त होणार नाही. तर मग भगवंत प्राप्त होण्यासाठी किंवा भगवंताने आपल्याकडे आपल्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला हाताला कोणतरी धरलं पाहिजे ना. आपला हात जर एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण दिला नाही तर अशी व्यक्ती कोण आहे? ती गुरु आहे. त्या ठिकाणी तृतीय चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात कृपा करुणी रंका गुरु राया तुझे तुझरा वैसा नाही सका सका गुरु राया तुझे तुझ ऐसा नाही सका सका गुरु राया तुझा ऐसा नाही सका गुरु राया तुझा ऐसा नाही गुरु राया तुझे ऐसा नाही सका गुरु राया तुझे ऐसा नाही सका गुरु राया ऐसा नाही सका गुरु राया कृपा करो निरक दयाती माऊली सार कृपा करो निरक माऊली सारदा गुरु राया चरणी मस्तक ठेविले गुरु राया चरणी मस्तक ठेविले गुरु राया चरणी सर्वस्व त्या ठिकाणी गुरुला अर्पण करावं लागतं आणि गुरुला ज्यावेळेस आपण अर्पण करतो त्यावेळेस गुरु त्या ठिकाणी आपला हात धरत असतात. आपला हात ज्यावेळेस गुरुदेव आपल्या हातामध्ये घेतात तर त्या ठिकाणी ते आपल्याला काय करतात महाराज? देवाकडे घेऊन जातात महाराज. आणि देवाकडे गेल्यानंतर आपण काय होतो? देव होऊन जातो ना. कारण की देवाला पाहायला गेल्यानंतर मला संत देव झाले आपण होऊ शकत नाही असं थोडंच आहे. होऊ शकतो आपण, परंतु आपल्याला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शक भेटणं गरजेचं आहे. कारण की आम्हाला आम्ही जे जे गुरु केले ते जेलमध्ये गेले. विठाला 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 आमचा भ्रम निराश असा होतो की आम्ही ज्यांना गुरु त्या म्हणून स्वीकारलं असे गुरु भारतामध्ये त्या ठिकाणी खूप होऊन गेले की ज्यांना आम्ही त्या ठिकाणी सर्वच अर्पण केलं. त्या गुरु त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी ज्यांना सरकारने आपल्या बिनभाड्याच्या खोलीमध्ये ठेवलेलं आहे. का? त्या गुरुच्या ठिकाणी काय आहे? त्या गुरु कोणाला म्हणतात हा शब्द महत्वाचा आहे. तर गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि रु या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. अंधकारातून म्हणजे अंधकाराकडून त्या ठिकाणी प्रकाशाकडे नेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते. आणि जर आपल्याला ही स्थिती आपल्या जीवनामध्ये दिसत नसेल, आपल्याला जर त्या ठिकाणी पुन्हा या परपंचामध्ये अडकवण्याचा प्रयत्न जर आपला गुरु करत असेल तर समजून घ्यायचं हा गुरु नाहीये, हा त्या ठिकाणी एक भोंदू आहे. विठाला 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 आता गुरु बद्दल जर बोलायचं म्हणतात मी इतर पुराणाचे उदाहरण तुम्हाला देणार नाही. कारण की पुराण मी वाचलं नाही तुम्ही वाचलेलं नाही. आपण फक्त त्या ठिकाणी पुराण बघितलेलं आहे पोळी घालण्याचं. त्या ठिकाणी त्या विषयाचं काय आपल्याला पुराणाचं काही त्या ठिकाणी जायचं नाहीये. मी तुम्हाला वस्तुस्थितीमध्ये असणारे गुरूंचं त्या ठिकाणी महत्व सांगतो.
ज्या गुरूंच्या त्या ठिकाणी आशीर्वादामुळे आज ही सर्व मंडळी उभा आहेत, त्या गुरूंचं महत्व त्या ठिकाणी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे गेले 2 वर्ष झाले गुरु त्या ठिकाणी देहरूपातून आपल्यापासून निघून गेलेले आहेत, पण तत्वरूपाने आपल्या अंतकरणामध्ये आहेत आणि ते आपल्याला नेहमी मार्ग दाखवत असतात महाराज. कारण की ज्ञानोबरायाचं वचन आहे महाराज. ज्ञानोबराय काय म्हणतात महाराज? ज्ञान याचा राजा गुरु महाराज, ज्ञान याचा राजा गुरु महाराज, ज्ञान याचा राजा गुरु महाराज, ज्ञान याचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचा, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचा, माझा पामरा है काय गोरपण, माझा पामरा है काय गोरपण. म्हणते दान देव तुम्हाईचे, म्हणते दान तुम्हाईचे, माझा पामरा है काय गोरपण, माझा पामरा है काय गोरपण. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचा गुरु म्हटलं आहे, परंतु ज्ञानोबराय त्या ठिकाणी असं म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. संत कुणीचा राजा गुरु हा, संत कुणीचा राजा गुरु हा, संत कुळीचा राजा गुरु हा, संत कुळीचा राजा गुरु हा, प्राण प्राण गुरु हा, प्राण विसावा माझा, प्राण 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 विसावा माझा. गुरु हा संत पुणेचा राजा, गुरु हा संत पुणेचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. आता आपण मध्यभागी आलेलो आहोत. विठोबा रुक्माई भजन झाल्यानंतर पुढे चालायचं का नाही चालायचं तुम्ही ठरवा. नाहीतर आपण 8:30चा मला वेळ दिला होता, 8:30 वाजलेले आहेत, परंतु अजून त्या ठिकाणी आपल्याला एक चरण सोडायचं आहे, म्हणून थोडासा वेळ वाढवून देता का मला? हा? देत असेल तर पुढे, नाहीतर मग 8:30ला विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर मध्ये कोण आणि थोडक्यात भाव बघू आपण 2 चरणाचा आणि जाऊ. आता भजन करू. विठोबा कुमार टाळी वाजवा. कुमार कुमार आता भगिनी टाळी वाजवा. कुमार कुमार जय हरी जय 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 कुमार कुमार हरे हरे जय कुमार कुमार हरे 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 जय कुमार कुमार हरे 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 सरदारी हरे भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, बाबा की जय, बाबा की जय. जय 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 कुमार कुमारी हरे हरे जय 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 कुमार कुमारी जय 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 कुमार कुमारी हरे हरे जय 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 कुमार कुमारी जय जय जय. महाराज आपल्याला केलाय मला माहिती नाही, परंतु खरं सांगू का, आता चंद्रदर्शनाचा वेळ 9:30 नंतर मी शंकर चतुर्थी उपवास केला, म्हणजे आज मी बी धरला, कारण की तुम्हाला शंकर चतुर्थी कीर्तन सांगायचं म्हणलं आपण थोडं, कारण की तुका म्हणे जागूनच सांगे, अनुभव आहे मग सांगे, म्हणून आजचे दिवस तरी आपण एक शंकर चतुर्थी धरा. तसं मी अनेक उपवास करत असतो, अनुष्ठान करत असतो,
परंतु आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने कीर्तन आहे आणि त्या निमित्ताने आपण त्या काही संकष्ट चतुर्थीचा उपवास धरावा. आता ही कथा मला सांगायची मुद्दाम हा विषय घेतो मी. संकष्ट चतुर्थी आपण का साजरी करतो त्याच्या मागं काय कारण आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास करतो पण आपल्या मनामध्ये काही इच्छा असेल आकांक्षा असते याच्याकडे करत असेल. परंतु या द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णावर संकट आलं होतं त्यावेळेस हा उपवास त्यांनी केला होता. बरं काय संकट आलं होतं त्यांच्यावर तर वेगवेगळं असं झालं की भगवान श्रीकृष्णांच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी सत्राजित नावाचा एक राजा राहत होता आणि त्या राजाने त्या ठिकाणी भगवान सूर्यदेवाची त्या ठिकाणी कठोर तपस्या करून त्या ठिकाणी सूर्य भगवंतांनी त्याला काय दिलं होतं एक सॅमंतिक नावाचा मणी त्या ठिकाणी त्याला सप्रेम दिला होता की तू हा मणी घे आणि दान धर्म कर. मग हा मणी त्या ठिकाणी एवढा प्रभावशाली होता की रोज त्या ठिकाणी काही 8 भार सोनं त्या ठिकाणी तो उत्पन्न करायचं असं त्या कथेमध्ये उल्लेख आलेला आहे. मग या सोन्याच्या प्रभावाने काय झालं की सत्राजित असणारा राजा तो त्या ठिकाणी दान धर्म करायला लागला. इतका दान धर्म करायला लागला महाराज की लोक त्या ठिकाणी कामाला जायला तयार नाही. बस 12 वाजले की वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे फुकट गायची सवय लागल्यानंतर त्या ठिकाणी लोकशाही बोलली जाते. याचं उदाहरण त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. कारण की जे लोक आपल्याला ठिकाणी फुकट खाऊ घालतात ते लोक समजून घ्या 5 वर्ष तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 बघा सत्राजित नावाचा जो राजा आहे अन्नदान करायचा. भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी चिंता पडली की आता काय करायचं. हा जर अन्नदान थांबत नसेल तर त्या ठिकाणी लोकांना आळशी होतील आणि लोक जर आळशी झाले त्या ठिकाणी लोक कामाला येणार नाही. राजाची गली त्या ठिकाणी विस्कळीत होऊन जाईल. म्हणून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या सत्राजित राजाकडे गेले आणि म्हणाले सत्राजित तुझ्याकडे असणारा सैमंतक मणी तू मला देऊन टाक. कारण की मी या ठिकाणचा राजा आहे आणि मला त्या ठिकाणी सोन्याची गरज आहे पैशाची गरज आहे राज्याच्या त्या ठिकाणी हिता करता. तर सत्राजित नामा हा त्या ठिकाणी उन्मत्त झालेला होता. कारण की ज्या ज्या व्यक्तीकडे आतापर्यंत पैसा आलेला आहे ते व्यक्ती त्याने उन्मत्त झालेली आहे हा इतिहास त्या ठिकाणी त्याला साक्षीला आहे. मग आता काय करायचं सत्राजित नाकार दिला. ठीक आहे भगवान श्रीकृष्ण मला ठीक आहे आपण आता बघा त्या काळचे राजे महाराजे नीतीने वागायचे महाराज. सत्राजित नाकार दिला भगवान श्रीकृष्ण निघून गेले. तर जरा समजून घ्या जर आजच्या काळामध्ये जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये जर काही धन सापडलं तर महाराज एरवी शेतकऱ्याच्या बांधावर येणारं सरकार 6 दिवसांनी त्या ठिकाणी त्याचे 6 मिनिटांमध्ये त्याने हजर होतं का की खजाना आमचा आहे सरकारचा आहे. मग असं असणारे लोक ज्यावेळेस शेतकऱ्याला काही सापडतं त्यावेळेस पळत तिथे जातात. परंतु त्यावेळेस तिथं नाही ती व्यवस्था त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये तशी व्यवस्था नव्हती. भगवान श्रीकृष्ण म्हणा ठीक आहे तुझी इच्छा आहे नको देऊ मला काय हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण निघून गेले. परंतु एक दिवस काय झालं सत्राजित ना त्या राजा होता त्याचा असणारा भाऊ प्रसेन असणारा हा प्रसेन नावाचा भाऊ होता आणि तो त्या ठिकाणी शिकारीसाठी जंगलामध्ये निघाला आणि त्याला वाटलं आपल्या भावाकडे जी एक मौल्यवान वस्तू आहे ती हिरा आहे. कारण की त्याचा जो प्रकाश होता तो प्रकाश सूर्यासारखा होता कारण की सूर्याने त्याला प्रदान केलेलं होतं. आणि मग ते गळ्यामध्ये घातलं की त्याचा असा लख प्रकाश पडायचा महाराज. आणि प्रकाश पडल्यानंतर त्या ठिकाणी सरळ रस्त ज्याला दिसायचा आणि मात्र असा असताना त्या ठिकाणी हा असणारा सेन जे प्रसेन त्या ठिकाणी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये शिकारीसाठी गेला महाराज. पण शिकारीसाठी गेला पण शिकार महाराज वाघाने त्याची सिंहाने त्याची शिकार केली. कारण गेला होता शिकार करायला पण स्वतः शिकार झाला आणि शिकार झाल्यानंतर सिंहाने त्याला मारलं महाराज. आणि मारल्यानंतर त्याच्या ठिकाणी असणारी चमत्कारी वस्तू सिंहाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की हे काय वस्तू आहे. मग सिंहाने तोंडामध्ये ती वस्तू घेतली आणि पुढे चालू लागला. परंतु सिंहाची आणि त्या ठिकाणी असणारा जामवंत नावाचा राजा त्या जामवंत राजाने सिंहाला बघितलं त्याच्या मुखामध्ये त्या चमकणारा मणी आहे. वाटलं हा काहीतरी विशेष असणार आणि त्या ठिकाणी जामवंताने त्या ठिकाणी सिंहाला मारला महाराज. पण हा जामवंत कोण आहे तर जामवंत हा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा जुना सहकारी आहे. कारण की रामायणामध्ये आपण जी भूमिका जामवंताची ऐकलेली आहे. कारण की बजरंग बलीला त्या ठिकाणी उड्डाण करण्यासाठी ज्याने उपदेश केला ज्यांनी गुरुची भूमिका निभावली ते आहे जामवंत काका. आणि जामवंत काकाला त्या ठिकाणी वरदान होतं भगवान श्रीरामांचं की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस कृष्ण रूपाने जन्म घेईल आणि ज्यावेळेस तुझी कन्या त्या ठिकाणी वर करीन म्हणजे तिचं वरण करीन त्यावेळेस तुला त्या ठिकाणी मी मुक्ती देईन असं त्या ठिकाणी भगवंतांनी त्याला वरदान दिलेलं होतं. आणि जामवंतांनी बघितलं की हा मणी आहे. मणी घेतला आपल्या गुहेमध्ये गेला आणि गुहेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आपली असणारी मुलगी जामवंती हिला तो खेळायला दिला महाराज. आणि इकडं द्वारकेमध्ये काय झालं की हा असणारा सत्राजित त्या ठिकाणी खवळला आणि म्हणाला तुम्ही भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी काही मणी दिला नाही म्हणून त्या चोट्ट्याने कारण की भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये चोऱ्या केला म्हणून त्या ठिकाणी काही लोक त्यांना द्वेषाने त्या ठिकाणी चोट्टा म्हणायचे की ह्या चोट्ट्याने माझा त्या ठिकाणी काय मणी नेला आणि मणी नेला असं त्याला कळलं. आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये गेला आणि डायरेक्ट आरोप केले की हे
कृष्णा तू त्या ठिकाणी गोकुळाचं दही दूध दोन्ही चोरलं, परंतु आज तो एवढा मोठा अपराध केलेला आहे की माझ्यासारख्या एका सामान्य राजाचा मणी तो चोरलेला आहे. भगवंताला ज्या ठिकाणी असतील दुःख वाटलं की जे वस्तू आपण केलीच नाही, जे आपण त्या ठिकाणी केलंच नाही, त्याचा आरोप आपल्यावर लागत आहे. भगवंत म्हणाले हे बघ मी काय त्या ठिकाणी मणी घेतलेला नाहीये. हा ठीक आहे, तुला जर माझ्याविषयी शंका असेल मी तुझा मनी सापडण्यासाठी त्या ठिकाणी काय करतो प्रयत्न करतो. भगवंताने सेना घेतली आणि भगवंत त्या ठिकाणी अरण्याच्या दिशेने निघाले आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या सेनेजीत असणार प्रसेन असणारा त्याला काय होतं त्याने सिंहाने मारलं होतं, त्याचा देह त्या ठिकाणी पडलेला होता. परंतु सिंहाच्या मागोवा घेत घेत त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेलेत. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी सिंह मेलेला दिसला, परंतु तिथून पुढे त्या ठिकाणी रिचांचा असणारा राजा म्हणजे जामवंत त्याचे पाऊल खुणा त्या ठिकाणी होत्या आणि त्या पाऊल खुणा भगवंताने बघितल्या आणि त्या पाऊल खुणाचा मागोवा घेत घेत त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या गुफेमध्ये गेले आणि गुफेमध्ये गेल्यानंतर बघतात तर काय की एका छोटीशी कन्या आहे, 15-16 वर्षाची कन्या आहे आणि त्याच्या हातामध्ये श्यामंतक मणी आहे. आणि असं बघितल्यानंतर त्या मुलीने भगवान श्रीकृष्णाला बघितलं म्हणजे जामवंतांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला बघितलं कोणतरी परका पुरुष आहे म्हणून ती आरडाबरडू त्या ठिकाणी आरडाबरडा करायला लागली. जांबू त्या ठिकाणी बाहेर आला, बघतोस काय एक त्या ठिकाणी असणारा कोणतरी राजबंडा पुरुष आहे. त्याने विचारलं कशासाठी आलात, ते म्हणाले त्या ठिकाणी तुमच्या मुलीच्या हातामध्ये जो मणी आहे तो माझ्या राज्यातील एका राजाचा आहे, ते नेण्यासाठी मी आलो. ते म्हणला मी काही वेडा आहे का, मी त्या सिंहाला मारून तो मणी घेतलेला आहे, तुला जर हा मणी न्यायचा असेल तर माझ्याबरोबर युद्ध कर. महाराज 21 दिवस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी युद्ध सुरू होतं. महाराज इकडं द्वारकेमध्ये अशी स्थिती झाली की भगवान श्रीकृष्ण येणार म्हणून ते सैन्य त्या काही माघारी निघून गेलंय. सर्वकर हाहाकार झाला, आपला कन्हैया कुठे गेला, सर्वजण चिंते करू लागले. आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही संकट चतुर्थीचं व्रत करा आणि भगवान श्रीकृष्ण काय करतील माघारी येतील. विठाला विठाला विक्रम त्या ठिकाणी उद्यापन झालं व्रताचं आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी जामवंताला युद्धामध्ये हरवलं आणि हरवल्यानंतर त्या ठिकाणी जामवंताला वरदान होतं भगवान श्रीरामांचं. त्यावेळेस द्वापार युगामध्ये तुला जो पुरुष हरवल मीच असेल, कारण की माझ्यासारखी शक्ती अन्यथा त्या ठिकाणी कोणत्याही जीवामध्ये नाहीये. कारण की मी राम म्हणून त्या ठिकाणी जन्माला आलोय, माझ्याबरोबर तुम्ही युद्ध केलेलं आहे, तुम्ही त्याला मला आता हरू शकता, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही फक्त मलाच हरू शकता, अन्यथा कोणता मीच तुम्हाला हरू शकतो, अन्यथा कोणताही राजा महाराजा तुम्हाला हरू शकत नाही. तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे. त्यावेळेस जामवंताला ही भविष्यवाणी आठवली की आपल्याला भगवंतांनी वरदान दिलं होतं की येणाऱ्या जन्मामध्ये तुम्हाला जो राजा हरविल तो मीच असेल. आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, भगवान श्रीकृष्णाचे पाय धरले आणि क्षमा मागितली, भगवंता मी तुम्हाला ओळखलं नाही, मला माफ करा. त्यावेळेस भगवंत म्हणाले काही हरकत नाही, हा मणी मला दे, माझ्या राज्याचा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस आता जामवंत म्हणाले भगवंता खूप दिवस तुमची वाट बघितली आहे, इतक्या दिवस वाट बघितली आहे, आता मला त्या ठिकाणी मुक्त करा. आणि ही माझी असणारी कन्या जामवंती त्या ठिकाणी हिला काय करा तुम्ही वरण करा, हिचं वरण करा. आणि त्या ठिकाणी त्यांचा गंधर्व विवाह झाला. जामवंतीला घेऊन त्या जामवंतीला घेऊन त्याने भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सतराजिता त्याचा मणी दिला. त्यावेळेस सतराजितने त्या ठिकाणी क्षमा मागितली, भगवंता मला माफ करा की मी त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी कारण नसताना आरोप केला तरी तुम्ही मला मदत केली, मला माफ करा. आता असं म्हटल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी भगवान म्हणले ठीक आहे काय अडचण नाही, परंतु त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं मला अशी माफी नकोय, माझ्याकडून त्या ठिकाणी अक्षम्य अपराध झालेला आहे, याची त्या ठिकाणी मला मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तरीही भगवंता इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, याच्यासाठी माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझी असणारी सत्यभामा हिच्या संग विवाह करा. महाराज त्या जांबुवंती सत्यभामा, तर सत्यभामेचं बरोबर त्या ठिकाणी काय केलं, सतराजीची असणारी कन्या सत्यभामा हिला काय केलं त्यांनी वरण केलं, त्यांच्या दोघांचं लग्न झालं महाराज. आणि बरं हा कशाचा महिमा आहे महाराज, कारण की हा गणपती बाप्पाचा व्रताचा महिमा आहे. विठाला 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 मग संकर चतुर्थी करत असताना आपल्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आव्हान होणं गरजेचं आहे. पण गणपती बाप्पा हे काय विघ्ननाशक आहे, विघ्ननाशक आहे गणपती बाप्पा. विघ्ननाशक असणारे गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये असणारे असंख्य संकट त्या ठिकाणी काय हरू याकरता आपण त्या ठिकाणी व्रतधारण करत असतो, हे त्या ठिकाणी व्रताचा अनुष्ठान करत असतो. हा व्रताचा तसा कालखंड काहीचा 21 वर्षाचा आहे. म्हणजे असं आहे की 21 वर्ष येतं त्या ठिकाणी काही जण व्रत करतात, काही जण 1 वर्ष करतात, काही जण समजा काही महिन्यापुरतं जशी त्यांची इच्छा असेल तसं. बघा जर मोठं फळ पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मोठे तपश्चर्या करावं लागते आणि छोटं फळ पाहिजे असेल तुम्ही छोटे तपश्चर्या करू शकता, असं त्या ठिकाणी तपश्चर्याचा सिद्धांत आहे. मग आता भगवंत त्या नगरीमध्ये आले ते सारे म्हणून हे संकष्ट चतुर्थीचा आहे महिमा आहे, म्हणून संकष्ट चतुर्थी व्रत त्या ठिकाणी सर्वांनी करायला पाहिजे. आता गणपती
बाप्पाबद्दल त्या ठिकाणी अनेक कथा आहेत, मला वेळ नाही सांगायला, नाही तर तुम्हाला सर्व सांगितले असते. जर कधी वेळ येईल त्यावेळेस अवश्य सांगेन मी. कारण की गणपती बाप्पाचे व्रतकर्ता का करतात, गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी तीन वेळेस त्या ठिकाणी या भूतलावर त्या ठिकाणी प्रागट्य झालेलं आहे. एक मोहोत्कट विनायक, दोन त्या ठिकाणी गणेश आणि 3 नंबर गजानन. त्या ठिकाणी मोहोत्कट विनायक ह्या ठिकाणी कश्यप ऋषींच्या पोटी जन्माला आलेले आहेत. आणि नंतर जे गणेश म्हणून त्या ठिकाणी निर्माण झाले ते पार्वती मातेच्या त्या ठिकाणी शक्तीपासून निर्माण झालेले आहे. तदनंतर गजानन म्हणून ज्यांची ख्याती प्राप्त झाले ते त्या ठिकाणी भगवान शंकर आशीर्वाद म्हणून, कारण का त्यांनी मुंडकं त्या ठिकाणी छाटलं होतं आणि गजात म्हणजे असणार हत्तीचं मुंडकं लागलं होतं, म्हणून त्यावेळेस काय म्हणलं गजानन नाव पडलं. तर मंगलमूर्ती नाव काय पडलं हे खूप मोठा इतिहास आहे, हे तुम्हाला सांगून टाइम घेणार नाही. परंतु हा आहे संकट चतुर्थ व्रताचा आहे गणपती बाप्पाचा इतिहास. परंतु माझा मेन मुद्दा राहिला आहे गुरुविषयी सांगायचा. मी ते सांगल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही. बघा गुरु काय असतो, कारण की गुरु हा अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतो आणि प्रकाशाकडे गेल्यानंतर आपल्याला काय असतो, भगवंत दिसतो ना. भगवंताकडे ज्यावेळेस माणूस बघतो ना त्यावेळेस माणसाला असं मनामध्ये वाटतं की भगवंताने मी वेगळाच नाही का, काय तिथे गेल्यानंतर चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज नर होऊन ठेला, चतुर्भुज जास्त झालं. तर बघा त्या ठिकाणी भगवंताकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत चतुर्भुज आहे, भगवंत कृपा कटाक्ष आपल्यावर पडला तर त्यावेळेस आपण काय चतुर्भुज रूपामध्ये आपण स्वतः होतो महाराज. ही त्या ठिकाणी ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. मग आता आपल्याला काय करायचंय, पण भगवंताकडे जाणारे आपल्याला घेऊन जाणारे गुरु आहेत. मी गुरु त्या ठिकाणी आपल्याला भेटलेत, आम्हाला तुम्हाला भेटले, मला भेटले, सर्वांना भेटले. आता बघा गुरु परंपरा जर आपली बघायची म्हणलं, नाथ संप्रदायापासून आपली गुरु परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षास्त्र केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति महाराज. आणि गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सारच चोदविले. या ठिकाणी अशी आपली गुरु परंपरा आहे. आणि या गुरु परंपरेमध्ये एक महात्मा आपल्या या गावामध्ये जन्माला आला आणि त्या महात्म्याने आपल्या सर्वांना अंधकारातून महाराज कुठं नेलं, महाराज प्रकाशाकडे नेलं. आणि ते महात्मा दुसरे कोणी नाही महाराज, आपले असणारे सद्गुरू बाबा आहेत, जे आपल्यापासून देहरूपाने गेले असतील महाराज, परंतु ते तत्व रूपाने आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे महाराज. कारण की हृदयामध्ये भगवंत असतो, गुरु असतो, हृदयामध्ये कोणी नसतं महाराज दुसरं. कारण की हृदयामध्ये दोनच व्यक्तीची जागा आहे, एक त्या ठिकाणी गुरुची आहे, एक त्या ठिकाणी भगवंताची आहे महाराज. कारण की गुरु त्या ठिकाणी काय भगवंत आहे, आपली माता आहे, आपली आई आहे, पिता आहे. कारण की त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कोणी नाही महाराज. आज मी तुमच्या समोर कीर्तन करतोय, आज निलेश महाराज गायन करतात, अक्षय महाराज गायन करतात. त्या ठिकाणी ही मुलं हे सर्वजण त्या ठिकाणी गायन वादन करतात. हा कोणाच्या कृपेचा प्रसाद असेल तर सद्गुरू बाबांचा आहे महाराज. कारण की त्या तत्वाने त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना एका तत्वामध्ये गुंफलं महाराज. कारण की जर तत्व आपलं म्हणजे भाग्य आहे महाराज की या गावामध्ये बाबांचा जन्म झाला आणि त्या तत्वाने महाराज महाराष्ट्रभर आपलं नाव लौकिक केलं महाराज. हे नाव लौकिक म्हणजे त्या प्रसिद्धी नाही, तत्वाने त्या नाव लौकिक केलं महाराज. आज तुम्ही मराठवाड्यामध्ये जा महाराज, त्या गावामध्ये बरं बाबांचं नाव घेतलं तर देवा म्हटलं तर पहिलं त्या ठिकाणी म्हणतं देवा म्हणजे कोण, कृष्ण देवा महाराज. त्या व्यक्तीचं नाव महाराज फक्त देवाचं होतं, त्यांचं जीवन पूर्ण देवाने म्हणतो महाराज. विठाला विठाला म्हणून त्या गुरुच्या आशीर्वादाने तुमचा मी बोलतोय, त्या गुरुच्या आशीर्वादाने तुम्ही या ठिकाणी कीर्तन करता. कारण की कीर्तन ऐकण्याची सवय त्यांच्यामुळे तुम्हाला लागली, त्यांना गायनाची लागली, मला कीर्तन करण्याची लागली. कारण की मी जात नव्हतं संप्रदायामध्ये, तर मला त्या ठिकाणी दाटून त्या ठिकाणी सांगणारे होते बाबा. बाबांनी सांगितलं तू येड्यावानी करू नकोस, तू आळंदीला जा. आम्ही आळंदीला गेलो, आज 2 शब्द त्या ठिकाणी शिकलो आणि तुमच्यासमोर तोडकं मोडकं महाराज. कारण मी काय मोठा ज्ञानी नाही महाराज. ज्याप्रमाणे एखाद्या आईला महाराज ज्ञानोबराच्या भाषेत जर सांगायचं ना तरी बालक बोलावले का वाकुडा विचोक बावले ते तोज करुरी मावले रिझी जीवी महाराज. ज्यावेळेस एखादी आई आपल्या मुलाला चालताना बोलताना बघते, बोबडं बोलतो, वाकडा चालतो, त्यावेळेस त्या आईला आनंद होतो. त्याचप्रमाणे आपल्या गुरुदेवांनाही आनंद होतो. कसा कधी होतो, ज्यावेळेस आपण भगवंताची आराधना करतो, ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करतो, आपण पंढरीच्या आनंदाची वारी करतो, त्यावेळेस त्या गुरुदेवांना आनंद होतो. आणि त्या गुरुनावा आनंद झाल्यानंतर महाराज की आपल्या जीवनाला काय होतं, कृतकृत्य होतो आपण. आणि आपलं जीवन कृतकृत्य झाल्यानंतर महाराज
आता तुकाराम महाराजांचा मी एकविध भाव तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय की तुकाराम महाराजांनी अव्यक्त भगवंताचं वर्णन केलेलं आहे. इतक्या वेळेस त्या ठिकाणी काय केलंय, सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे, गणपती बाप्पाचं केलं आहे, गुरुचंही केलेलं आहे महाराज. पण शेवटच्या जन्मामध्ये महाराज म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा तुझी कृपा सिंधू पांडुरंगा मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले पूजा
की माझ्यासाठी सर्व काय आहे, माझा माता पिता गुरुबंधू सखा कोण आहे, तर माझा पांडुरंग आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणाला मानत नाही असं म्हणत नाही, फक्त एकविध भाव व्यक्त करत आहे. कारण की का, की म्हणतात ना, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता का, की आमच्या ठिकाणी एकविध भक्ती आहे, परंतु आम्ही अव्यक्त असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी मानतो, त्याला जाणतो. म्हणून आम्ही त्या ठिकाणी काय, आमचा या असणारा निर्गुण परमात्मा हा कोणाच्या रूपामध्ये उभा आहे, तर पांडुरंगाच्या रूपामध्ये उभा आहे. म्हणून आमच्यासाठी माता पिता गुरुबंधू कोण आहेत, तर पांडुरंग परमात्मा आहे महाराज, असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराजांचा या अभंगातून त्या ठिकाणी आपल्याला हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे की आपण कोणत्याही देवाची भक्ती करा. आता हे शब्द माझे ध्यानपूर्वक ऐका. एकविध भाव जरी असला अंतःकरणामध्ये, एकविध भाव जरी असला तरी आपल्या अंतःकरणामध्ये हा भावही असायला पाहिजे की हा सर्व तत्व एक आहे, एकम खलविदम ब्रह्म आहे. कारण की याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणी नाही. आम्ही गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी पूजा करू, पांडुरंगाचे करू, बजरंग बलीची करू, परंतु हे सर्व तत्व काय एक आहे. कारण की काय, देवते संत निमित्त द्या प्रतिमा. महाराज की या प्रतिमा आहेत, ह्या निमित्त आहेत, पण तत्व काय एक आहे. म्हणून अंतःकरणामध्ये असा भाव असायला पाहिजे की हा माझा भगवंता अनेक रूपाने नटलेला आहे, अनेक त्या ठिकाणी विविधतेने नटलेला आहे. म्हणून आपल्या या हिंदू धर्मामध्ये, या हिंदू भागवत धर्मामध्ये आपल्याला मोकळी काय की बाबांनो, कोणत्याही त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा, कोणत्याही भगवंताची पूजा करा, पण काय करा महाराज, पूजा करा, भगवंताची भक्ती करा. तर तुम्ही एवढे सारे देवता असून जर त्या ठिकाणी तुम्ही इतर ठिकाणी जात असाल, इतर ठिकाणच्या वाऱ्या करत असाल, तर तुम्ही वाऱ्यावर त्या ठिकाणी राहाल, तुमच्याकडे भगवंत येणार नाही महाराज. कारण एक तत्व जे आहे यांच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. तुम्ही जर इतर ठिकाणी जात असेल तर तुमचा त्या ठिकाणी घात होऊ शकतो, तुमचा अपघात होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासाठी सर्व काही पांडुरंग परमात्मा आहे महाराज. या संबंधाने बोलायचं जर म्हटलं तर अनेक त्या ठिकाणी विषय होईल, आणि म्हणजे एक नवीन कीर्तन तयार होऊ शकतं. कारण की एकविध भाव जर आपण जरा बोलायला गेलो तर, परंतु आपल्याला ते करायचं नाही, कारण की माझा वेळ संपलेला आहे. मला एक सांगायचं आहे की अंतःकरणामध्ये भाव असा जागृत ठेवा की बजरंगबलीची जरी भक्ती करत असेल तरी त्या ठिकाणी मी ब्रह्माची भक्ती करतो. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, अक्षात असं द्या. नंतर आपला खूप मोठा गैरसमज आहे की ब्रह्म म्हटलं का आपल्या समोर ब्रह्मदेव त्या ठिकाणी उभा राहतात, पण ब्रह्म ते नाही, ते ब्रह्मच एक तत्व आहे महाराज. ब्रह्म कशाला म्हणतात महाराज, एक अक्षर ब्रह्म आहे. ओम, ओम या शब्दामध्ये सर्व ब्रह्माची त्या ठिकाणी ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत भगवान. ही उभी आहे ज्ञानोबा यांची, उभीला चाल लावत नसते. नाही उभी तुम्ही जी म्हणता ना, बरोबर ना. ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न ओम षडगुण ऐश्वर्य एक भगवंताची दान, एक भगवंताची दान, एक भगवानाचे दान, एक भगवानाचे आमच्या पाठांत नसतं की जुने आहात, परंतु आमच्या माहितीप्रमाणे ही ओवी आहे. म्हणजे गुणैश्वर संपन्न भगवंत आहे असं ज्ञानेश्वरमध्ये त्याने वर्णन आलेलं आहे. असो, कारण की जसं हा अभंग ओवीला त्या ठिकाणी प्रमाणभूत आहे, तसं एखादी ओवी असेल क्षमा करा, माझा आज्ञा त्या ठिकाणी थोडंसं असलं काही हरकत नाही. परंतु एक करा की आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी भगवंताविषयी भावा एकविध असू द्या. आपलं हे सर्व तत्व एक आहे, एक तत्व नाम दृढ ही म्हणा, हरिशी करुणा येईल तुझी, असं ज्ञानोबराय म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी काय भगवंताची भक्ती करायची आहे, त्याच्यावर निष्ठा अर्पण करायची आहे, आणि आपलं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ करायचं आहे. फक्त एक शब्द तुमच्या समोर विनंती करतो. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा खूप त्या ठिकाणी भव्य असा उभा केलेला आहे, परंतु मला एक खंत आहे ते व्यक्त करतो तुमच्या समोर. मी काय खंत आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अंधारात आहे, त्यांच्या समोर त्या ठिकाणी असणारी प्रकाशाची व्यवस्था करा. कारण की
एरवी जरी नसली परंतु ज्यावेळेस काही कार्यक्रम असेल त्यावेळेस त्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करा, जेणेकरून कीर्तन करायलाही कळू द्या की तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी भव्य दिव्य मूर्ती आहे महाराज. आज आपल्या या पंचक्रोशीमध्ये सर्वात आधी छत्रपती शिवरायांची एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती स्थापन करणाऱ्या गावाचा नंबर तुमचा एक आहे. त्यासाठी तुमच्या सर्व टाळ्या वाजवा. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी जे सर्व माझे गुरुबंधू मंडळी उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो, कारण की हे सर्व त्या ठिकाणी आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत, तरी धर्माच्या कामासाठी त्या ठिकाणी इथं येतात, सेवा करतात. ही सेवा त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये अशीच त्या ठिकाणी वृद्धिंगित राहो, त्यांच्या हातून अशीच परमात्म्याची सेवा घडो ही माऊली चरणी प्रार्थना करतो. कारण की आज या ठिकाणी हे त्या ठिकाणी वर्तमान आहेत, त्या ठिकाणी वर्तमान या ठिकाणी भविष्य आहे महाराज. कारण की तुम्ही सर्व जणांनी त्या ठिकाणी इतके दिवस ही परमार्थाची धुरा सांभाळली, अजूनही सांभाळत आहात, त्याच्यामुळे काही त्या ठिकाणी शंका नाहीये. परंतु तुमच्यानंतर ही असणारी भावी पिढी आहे, तुमचं गावाचं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये महाराज संगीत विशारद महाराज 4-4, 5-5 लोक तयार होत आहे महाराज. एवढं मोठं भाग्य तुमच्या गावाला लाभलंय. यांना जीव लावा, यांच्याकडून त्या ठिकाणी काही चुका होत असेल तर अंतःकरणामध्ये धरा, कारण की हे तुमचे लेकरं आहेत, मीही तुमचा लेकरू आहेत. माझं काही चुकलं असेल कोण जरा बोलण्याच्या ओघामध्ये काही कोणाचं आपण असं मी कोणा केला नाही जाणून, जरी तुम्हाला असं वाटलं असेल तर महाराज मला घेऊन काही बोलले काय म्हणून अंतःकरण त्या ठिकाणी माफी मागतो. कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही इथे उभा आहोत, कारण की तुम्ही ही परंपरा चालवलेली आहे आणि तुमच्या परंपरेमुळे त्या ठिकाणी आज आम्ही इथे उभा आहोत. एवढं बोलून त्या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि झाली सेवा श्री गणेशाच्या चरणी, श्री बजरंगबलीच्या चरणी, त्या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी, महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण देतो. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली.